नमस्कार, माझं नाव आर्ज दीपक आहे आणि आज मी आलो आहे मूर्तिजापूरमध्ये। मूर्तिजापूर शहर आज संपूर्ण आपण पाहणार आहोत। मी सध्या आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये। इथे महाराजांची भव्य अशी प्रतिमा तुम्ही पाहू शकता, सोबतच राजमाता जिजाऊंची सुद्धा प्रतिमा आहे। सो आज आपण हे संपूर्ण मूर्तिजापूर शहर पाहणार आहोत। मूर्तिजापूर शहर ॲक्च्युली मध्य सेंट्रल लाईन खरं तर महत्त्वाचं स्थानक आहे। सेंट्रल लाईनवरचं मध्य रेल्वेचं महत्त्वाचं स्थानक। त्याच्याशिवाय इथे शकुंतला रेल्वेसुद्धा जायची याच भागातून। ती अचलपूरवरून यवतमाळपर्यंत जायची, तर मधातलं स्टॉप हे मूर्तिजापूर होतं। त्यामुळे इथे रेल्वेचं मोठं जंक्शनसुद्धा आहे। नॅशनल हायवे इथून गेलेला आहे। बरेच ऐतिहासिक धार्मिक जागा आहेत, त्यासुद्धा आज आपण पाहणार आहोत। मूर्तिजापूर नावाचा इतिहाससुद्धा माहिती करून घेऊया। हे सगळं आज होईल, पर जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असणार तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आजची जर्नी चालू करूया। बघूया विदर्भातील मूर्तिजापूर शहर, अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहर। सध्या मी पोहोचलो आहे मूर्तिजापूर येथे। हे मूर्तिजापूर बस स्थानक आहे पहा। चला आतमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला। हे आहे मूर्तिजापूर बस स्थानक। इथनं तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे नागपूर वगैरे, दर्यापूर किंवा वेगवेगळ्या तालुक्यांच्या ठिकाणी जाण्यासाठी बसेस अवेलेबल होतील। हे मूर्तिजापूरचं बस स्थानक आहे। हे असं काहीसं दिसतं। इथे महाराजांची खूप सुंदर भव्य अशी पूर्ण आकृती प्रतिमा आहे। हे बघा, इथे राजमाता जिजाऊ आहे। राजमाता जिजाऊंची प्रतिमा आहे। आपण इथनंच नमस्कार करूयात। या चौकाला छत्रपती शिवाजी महाराज चौक असं म्हणतात। इथनंच प्रणाम करूया आपण महाराजांना आणि दुसऱ्या ठिकाणी आता निघूया। याला असं किल्ल्याचं स्वरूप दिलं आहे, पण ते पूर्ण नाही झालं। जेव्हा हे भव्य तयार होईल म्हणजे पूर्णत्वास येईल स्मारक, तेव्हा खूप सुंदर दिसेल। इथे ना भारतीय स्वातंत्र्य संग्रामात आत्मसमर्पण केलेल्या हुतात्म्यांचा आणि कारावास भोगलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचं एक स्मरणस्तंभ आहे। इथनं त्यालाही प्रणाम करूया आपण। सर्वांची नावं दिलेली आहे इथे पहा। प्रणाम करूया आणि आपण बाहेर जाऊया। आता इथनं आणखी काय काय आहे ते पाहूया। तर या भागामध्ये रेल्वे स्टेशन आहे, इकडे आहे बस स्थानक मूर्तिजापूरचं आणि मधात इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खूप मोठा पूर्णाकृती पुतळा आहे। बाबासाहेबांची प्रतिमा आहे। हे बघा किती सुंदर। म्हणजे जळगावमध्ये मी जळगाव खानदेशचं सांगतोय, जळगाव खानदेशमध्ये पाहिली होती। त्यांचं पण रेल्वे स्टेशन समोरच आहे, तशीच आहे बघा, सुंदर। ही बाबासाहेबांची प्रतिमा आहे। या भागामध्ये समोरच रस्ता आहे बघा, याला बाबासाहेब आंबेडकर चौक असं म्हणतात। आणि हे मूर्तिजापूर रेल्वे स्टेशन, मूर्तिजापूर जंक्शन। हे बघा इथे किती सुंदर नाव लिहिलं आहे यांनी, मूर्तिजापूर। इथे सतत ट्रॅफिक असतो, सो आय डोंट नो की इथं जाता येणार की नाही, पण मी जाऊन दाखवतो तुम्हाला। जाता आलं तर हां, समोरच बाबासाहेब आंबेडकर चौक आहे आणि त्याच्या बाजूला बस स्थानक आहे। इथे बरेच दुकानं आहेत, खाण्यापिण्याची दुकानंसुद्धा आहे, चहा कॉफी आहे, नाश्त्यासाठी तुम्ही थांबू शकता। बरीच दुकानं आहेत तिथे। मूर्तिजापूर जंक्शन हे बघा इथे लिहिलेलं आहे। रेल्वेच्या ब्रिजवर आहे मी मूर्तिजापूरमध्ये आणि इथनं वर चढतो आहे तुम्हाला रेल्वे स्टेशन दाखवण्यासाठी। आय होप आय कॅन शो यू प्रॉपर रेल्वे स्टेशन म्हणजेच मूर्तिजापूर। हे बघा इथनं किती मस्त दुकानं दिसतात। चला जाऊया। इथून रेल्वे स्टेशन दिसतं। मी फक्त त्याचं नाव दाखवण्यासाठी आलो आहे। खरं तर मूर्तिजापूर जंक्शन लिहिलेलं आहे ते।
आणि मी ते लवकरच तुम्हाला दाखवेल. कोल्हापूर गोंदिया एक्सप्रेस आली आहे आणि हे आहे मूर्तिजापूर जंक्शन. इथे ॲक्च्युली शकुंतला ब्रिटिश काळातील रेल्वे इथूनच जायची. म्हणजे ती बघा कुठून जायची, ती अचलपूर ते यवतमाळ चालायची. हे प्लॅटफॉर्म 2 आहे, 3 आहे. हे बघा इथे गाडगे बाबांचं किती सुंदर एक चित्र काढलं आहे. कोल्हापूर गोंदिया. बरेच दिवस झाले मी कोल्हापूरकडे गेलो नाही आहे. हे बघा इथे गाडगे बाबांचे फोटो आहेत, सगळी चित्र काढले आहेत. तर हा ब्रॉड गेज आहे, मध्य सेंट्रल लाईनचा, मध्य रेल्वेचं ब्रॉड गेज. त्याच्यावरून ह्या सगळ्या गाड्या जातात. म्हणजे इकडे नागपूर वगैरे जायचं असेल तर मला तर मूर्तिजापूर विदर्भातला महत्त्वाचा स्टॉप आहे. पण मूर्तिजापूरमध्ये नॅरो गेजसुद्धा आहे आणि नॅरो गेज शकुंतला रेल्वेसाठी ओळखला जायचा. शो यू. तो सध्या बंद आहे खरं तर. आज फार गरमी आहे आणि मी पाहतो आहे सध्या शकुंतला रेल्वे. शकुंतला रेल्वे ब्रिटिश काळातील एक रेल्वे आहे. म्हणजे स्वातंत्र्यपूर्वी तिचं कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते एका ब्रिटिश कंपनीला भेटलं होतं आणि त्यानंतर ते भारत स्वतंत्र झाला, पण ते कॉन्ट्रॅक्ट तसंच राहिलं. आय शो यू शकुंतला रेल्वे. तर फायनली मी येऊन पोहोचलो आहे. ही मूर्तिजापूर जंक्शनची नॅरो गेज लाईन आहे आणि ही जी दिसत आहे ती शकुंतला रेल्वे आहे. शकुंतला रेल्वेचे डबे आहे आणि ही खूप मोठी नाही आहे, पण खूप अफोर्डेबल रेल्वे लाईन म्हटलं जात होती. हे त्याचं तिकीट घर आहे. या भागामध्ये तिकीट घर आहे, तिकीट काउंटर. हे बघा हे डबे. ही लाईन चालू होती पण ही मधात बंद झाली. आय डोंट नो, आय थिंक त्या कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू नाही झाला की काय झालं. तर मूर्तिजापूरमध्ये 2 लाईन आहेत, एक नॅरो गेज आणि एक मीटर गेज. म्हणजेच सेंट्रल लाईन जी आपण नेहमी जातो, जसं की अकोलावरनं निघतो तर मूर्तिजापूर येतं, मग अमरावती बडनेरा असे जे स्टॉप येतात ना. लोकोमध्ये याचे इंजिन उभे आहेत. हे बघा ही जी आहे ही शकुंतला रेल्वे आहे. अँड यू कॅन सी मूर्तिजापूर. दिसलं नाव. आणि हा परिसर रेल्वेचा परिसर आहे. हा मूर्तिजापूर नावामागेही एक स्टोरी सांगितलं जाते. मुर्तजा अली जे कुठल्या तरी राजवटीमध्ये इथले नायब होते, त्यांच्या नावावरून हे शहर मूर्तिजापूर म्हणून ओळखलं जातं. मी ॲक्च्युली रेल्वेचा जो शकुंतला रेल्वे जिथे येते त्या प्लॅटफॉर्मवर आहे. नॅरो गेज लाईनवर आहे ना, हा शकुंतला रेल्वेचा ट्रॅक आहे. सो किती छोटा आहे पहा. याला नॅरो गेज म्हणतात. आणि यातनं खाली ओढके आहेत लाकडांचे. आणि ही ॲक्च्युली स्टेशन विभागातली मंडई आहे. ही स्टेशनच्या जवळ आहे म्हणून बहुधा स्टेशन विभागातली मंडई म्हणत असावेत. ॲक्च्युली स्क्वेअर आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे. आणि आता आपण समोरच्या ठिकाणी जाऊया पाहण्यासाठी. या भागामध्ये पोस्ट ऑफिस गेलं मागे. सो वुड आय लाईक द मोस्ट अबाउट मूर्तिजापूर, कारण इथे खूप प्रशस्त रस्ते आहे. ते खूप चांगली गोष्ट आहे. मूर्तिजापूरमध्ये खूप मोठे मोठे रस्ते दिसतील तुम्हाला सगळीकडे. म्हणजे मुख्य ज्या जुनं शहर आहे तिथे माहिती नाही, पण बसस्टँडच्या बाजूला, रेल्वे स्टेशनच्या बाजूला येणारे जे रस्ते आहेत ते फार प्रशस्त मोठे मोठे रस्ते आहेत. आम्ही आता निघालो आहे जुन्या वस्तीकडे. इथे हा सरकारी दवाखाना आहे इथला, श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख
उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर. इथे छोटे छोटे दुकानं आहेतच. इथे गाडगे महाराज विद्यालय आहे मागे. हे गाडगे महाराज विद्यालयाचं प्रांगण आणि त्याच्या मागे विद्यालय दिसेल तुम्हाला. हे अलायन्स चर्च आहे मूर्तिजापूरचं, जे गेलं रविवारी ओपन. तर मागे गेलेलं अलायन्स चर्च ॲक्च्युली रविवारी ओपन असतं. हे पोलीस स्टेशन आहे आत, पण आता माहिती नाही चर्च ओपन राहील की नाही. सगळीकडे कॉम्प्लेक्स आहेत, कमर्शियल कॉम्प्लेक्स. मूर्तिजापूर सुद्धा एक व्यापारी शहर आहे. इथे अग्निशामक केंद्र सुद्धा आहे आणि हे नगर परिषद मूर्तिजापूर. फार मोठा एरिया आहे हा. हे अग्निशामक केंद्र आहे मूर्तिजापूरचं, फायर ब्रिगेड्स ऑफिस. हे बघा, हे नगर परिषद मूर्तिजापूर आहे. 1915 मध्ये त्याची स्थापना झाली. मूर्तिजापूरची ही नगर परिषद आहे. इथे पूर्वी एक किल्ला होता असं मी ऐकलं आहे आणि त्या किल्ल्यामध्ये 200 सैनिक तैनात असायचे असं जुन्या गॅझेटियरमध्ये सांगितलेलं आहे. बट आय एम रिअली नॉट शुअर की इथे असावा की नाही, कारण ते इथे काहीच जागा नाही आहे राहिला. ही नगर परिषद आहे मूर्तिजापूरची. मोठी प्रशस्त अशी इमारत आहे ही. Let's look at this. सो मला ॲक्च्युली नगर परिषदेमध्ये काही काम नाही आहे, त्यामुळे ती फक्त मी तुम्हाला दाखवली. आणि आता आपण समोरच्या ठिकाणी जाऊया. समोर आणखी काय काय पाहण्यासारखं आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. आज खरंच खूप ऊन आहे आणि पाऊस येणार आहे असं मला जाणवतं आहे. पहा हा टांगा पूर्वी कधी काळी वापरला जायचा, पण आता सध्या ऑटो यूज होतो आणि मी ऑटोनेच फिरतो आहे. चला, मूर्तिजापूर नगर परिषदकडून आम्ही चाललो आहोत आता जुन्या वस्तीकडे फायनली. पहा रोड मोठे मोठे आहेत की नाही. काही काही जे घरं आहेत ते खूप जुनी जुनी घरं आहेत आणि नवीन कन्स्ट्रक्शनमध्ये मधातच ती जुनी दिसतात. पण पूर्वी हे सगळं मार्केट तसंच दिसायचं. तर इथे पण एक घर आहे, पण ते तितकं जुनं नाही आहे. तर जुनी वस्ती चालू झाली आहे. जुने घरं दिसायला लागले की जुनी वस्ती चालू होते आणि ते फार जुने जुने घरं आहेत. हे बघा, हे वरचं किती सुंदर घर आहे. शॉप आहे, आयटम दूध डेअरी आहे. आता छोट्या छोट्या निमुळत्या गल्ल्या चालू झाल्या आहे मूर्तिजापूरमधल्या. पण निमुळत्या म्हणजे अगदीच छोट्या छोट्या नाही आहे, त्यातही चांगला स्पेस आहे. ॲटलीस्ट समोरचं तरी. मला वाटलं इथेच आहे गणपती मठ, पण इथे गजानन महाराजांचं खूप सुंदर फोटो आहे. ही गल्ली ॲक्च्युली नवीन वाटते, पण घरं जुनेच आहेत. इथे वडाचं झाड आहे, त्याजवळ गणपती मठ आहे जुना. हे घर बघा किती सुंदर आहे, पण आता थोडं जीर्ण झालं आहे.
तर या भागातून आम्ही आलो आहोत इकडून मागून आणि इथे पहा किती सुंदर इमारत आहे. हे आहे श्री गणेश मंदिर मूर्तिजापूर, म्हणजे याला हजारी मठ असं म्हणतात किंवा कॉमनली याला गणपती मठ असं म्हणतात. सुंदर असा वाडा वाटावा अशी ही इमारत. मी सध्या आहे हजारी मठामध्ये, म्हणजेच श्री गणपती मठामध्ये. एवढा सुंदर मठ आहे ना हा, तुम्ही इथे येऊन नक्की पाहू शकता. खरं याचा व्हिडिओ स्पेशली येणारच आहे, पण फक्तच मी तुम्हाला दाखवून देतो आतून. खूप सुंदर सुंदर गणपतींच्या प्रतिमा ठेवल्या आहेत आत. याच्यासाठी स्पेशल व्हिडिओ येणारच आहे. पण तुम्ही मूर्तिजापूरमध्ये आलात तर या ठिकाणी नक्की यायला विसरू नका. तर श्री गणपती मठातून आपण आता जाऊया श्री राम मंदिर आहे इथे, तिकडे जाऊया. मूर्तिजापूरमध्ये अनेक ऐतिहासिक जागा आहे त्या आपण आज पाहतो आहोत या मूर्तिजापूर संपूर्ण दर्शनमध्ये. चला, मूर्तिजापूर दर्शनाचा हा भाग तुमच्या सर्वांना कसा वाटला हे मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच दुसऱ्या भागामध्ये.